नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। बातमी आहे सिन्नर तालुक्यातील पांगरी गावातील एका दिव्यांग बांधवाच्या उपजीविकेच्या टपरीवर कारवाई करण्याच्या हालचालींमुळे ग्राम प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान ग्राम प्रशासनाने पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सरपंच व ग्रामसेवकांनी 3 वेळा वेळ देऊनही कार्यालयात हजर न राहणे तसेच फोन न उचलणे यामुळे संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदार आणि अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया संबंधितांकडून देण्यात आली। गावातील इतर कथित अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करून केवळ एका दिव्यांगाच्या टपरीवर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा आरोप होत आहे। गावातील धनदांडग्यांच्या अतिक्रमणांचं काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे। या पार्श्वभूमीवर दिव्यांग संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। उद्या सिन्नर येथे आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे। तसेच संपूर्ण गावातील सरसकट अतिक्रमणे हटवण्याची मागणी करत उच्च न्यायालयात बॉम्बे हायकोर्ट धाव घेण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। सिन्नर प्रहार तालुकाध्यक्ष अरुणभाऊ पाचोरे, जिल्हा संघटक दत्ताभाऊ लोंढे, गणपत नाठे व पंकजाभाऊ पेटारे यांनी ग्राम प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जर उद्या संपूर्ण गावाला प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागले तर त्यास पूर्णपणे पांगरी ग्राम प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान तालुक्यातील काही प्रहार पक्ष व दिव्यांग संघटनांवर दिव्यांगांच्या प्रश्नावरून राजकीय पोळी भाजण्याचा आरोपही समोर येत आहे। या प्रकरणी लवकरच आमदार बच्चूभाऊ कडू यांच्याकडे लेखी गाऱ्हाणे सादर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे। गावातील एका दिव्यांगाच्या उपजीविकेच्या प्रश्नावरून पेटलेला हा वाद आता ग्राम प्रशासन विरुद्ध संघटना असा थेट संघर्ष बनण्याची चिन्हे दिसत आहेत। उद्याच्या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्र, प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर। नमस्कार। गेल्या दीड वर्षापासून आमचे खैरे काका आहेत, दिव्यांग बांधव आहे, यांचा मोठ्या प्रमाणावरती ह्या पांगरीच्या तिथे मानसिक छळ इथल्या ग्राम प्रशासनाच्या वतीने तसेच काही स्थानिक नागरिकांच्या वतीने केला जातोय। ते आता दिव्यांग आहेत, ते सरकारी कोणत्या दरबारात कागदोपत्र करू शकतात, पाठपुरावा करू शकतात, त्यांची ही अवस्था आहे। पण शासनाच्या दरबारात कागदपत्र करून त्यांचा मानसिक छळ करण्यात येतोय। आज दिव्यांग संघटना आक्रमक झालेल्या होत्या आणि आमच्या दिव्यांग बांधवाला जर काही त्रास झाला तर या पांगरीतले सगळे जे इलिगल इन्क्रोचमेंट्स आहेत, म्हणजे जे काही सगळे अतिक्रमण आहेत ते आम्ही हटवू असं दिव्यांग संघटनांनी या ठिकाणी पवित्रा घेतला होता। परंतु या पांगरी गावामध्ये सगळे आपले पाहुणे राहतात, हा विचार करून आम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। रस्ते प्रशासन असेल, पोलीस स्टेशन असेल, ग्राम प्रशासन असेल, अशा सगळ्यांची विनंती करून आपण पोलिसांना आणि रस्ते प्राधिकरणाला सांगितलं होतं की आजच्या दिवस कारवाई थांबवा। त्यांनी कारवाई थांबवली होती, पण उद्या जर यांच्यावरती कारवाई झाली आणि दिव्यांग संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन जर पांगरीतले सगळे अतिक्रमण काढले तर त्याला पूर्णपणे इथले ग्राम प्रशासन जबाबदार असतील। कारण सकाळपासून 3 चक्कर आम्ही मारलेले, फक्त आम्हाला सांगतायत की आम्ही आत्ता येतो मग येतो, आत्ता येतो मग येतो। हा सगळा ढिसाळ कारभार इथं पांगरी गावात सुरू आहे। इथं एकदम प्रचंड असा सावळा गोंधळ प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे। दिव्यांग संघटनांना मी वैयक्तिक विनंती करून आजच्या 1 दिवसापुरतं थांबवलेलं होतं, पण उद्या जर इथल्या सर्व आपल्या बांधवांचे जर अतिक्रमण निघाले तर त्याला ही ग्रामपंचायत जबाबदार असेल। आणि उद्या जर दिव्यांग संघटना आक्रमक झाल्या तर पूर्णपणे जबाबदारी इथल्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी घ्यावी। धन्यवाद।